श्रोते हो, नमस्कार. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक दिवस सारखा नसतोय. काही दिवस चेहऱ्यावर हसू घेऊन येतात, तर काही दिवस मनावर अनामिक नैराश्य ठेवून जातात. कधी सगळं असूनही रिकामं वाटतं, तर कधी अगदी छोट्याशा गोष्टीतही जगण्याचा मोठा आनंद सापडतो. श्रोते हो, माणूस बाहेरच्या जगाशी किती हसतमुखाने वागत असला तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात काही न सांगितलेल्या भावना, काही अपूर्ण इच्छा, काही जुन्या आठवणी आणि काही न सुटलेले प्रश्न हे शांतपणे बसलेले असतात. पण श्रोते हो, कदाचित सौंदर्य याच्यातच आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक नसतं. प्रत्येक इच्छा पूर्ण होणं हेही गरजेचं नसतं. आणि प्रत्येक माणूस आयुष्यभर आपल्यासोबत राहणं ही आवश्यक नसतं. काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही आठवणी जपाव्या लागतात, काही नाती मनापासून निभवावी लागतात आणि काही गोष्टी अगदी शांतपणे सोडून द्याव्या लागतात. पण श्रोते हो, आपण अनेकदा जे नाही त्याच्या मागे धावताना दिसतो, त्याचं सौंदर्य विसरून जातो. कालच्या दुःखाला आजच्या दिवसावर राज्य करू देतो. आज उद्याच्या चिंतेत आजचा सुद्धा क्षण हरवून बसतो. खरं तर श्रोते हो, आयुष्य आपल्याला रोज नव्यानं जगण्याची संधी देत असतं. फक्त ते ओळखणं इतकं मन शांत असायला हवं. म्हणूनच श्रोते हो, थोडं स्वतःसाठी थांबा, स्वतःच्या मनाचं ऐका. ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्याचा स्वीकार करा आणि ज्या गोष्टी मनाला सतत दुखावतात त्याच्यापासून स्वतःला हळूहळू मुक्त करा. कारण श्रोते हो, आयुष्य कोणासाठी थांबत नाही. मग आपणही कालच्या सावल्यामध्ये अडकून का राहायचं? कदाचित श्रोते हो, सुख म्हणजे थोडं काही मिळवणं नाही, तर मिळालं आहे त्यात मनापासून आनंद शोधणं आहे. कदाचित समाधान म्हणजे सगळे प्रश्न सुटणं नाही, तर काही प्रश्न अनुत्तरित असतानाही शांत राहता येणं. आणि कदाचित खरंच जगणं म्हणजे आयुष्य परिपूर्ण होण्याची वाट पाहत राहणं नाही, तर अपूर्णतेत सुद्धा त्याच्यावर मनापासून प्रेम करणं. मग श्रोते हो, थोडा वेळ सगळ्या चिंता बाजूला ठेवूया, मनावरचं ओझं हलकं करूया, स्वतःकडे नव्याने पाहूया आणि आयुष्याने दिलेल्या प्रत्येक छोट्या आनंदाची किंमत हे आपण ओळखूया. कारण श्रोते हो, आयुष्य खूप मोठं आहे की नाही हे आपल्या हातात नाही, पण उरलेला प्रत्येक क्षण सुंदर कसा जगायचा हे नक्कीच आपल्या हातात आहे. बघा, पडतंय का? नक्की विचार करा. आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कधी कधी आयुष्यात काही चांगलं घडत नाही असं वाटतं, पण खरं तर त्या काळात आयुष्य आपल्याला आतून मजबूत करत असतं. आजची अडचण उद्याची ताकद बनू शकते. म्हणून कठीण दिवसांना शाप देऊ नका, कारण या दिवसांनी तुम्हाला व्यक्ती घडवलं त्याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. जे लोक तुमची परीक्षा घेतात त्याचा निकाल लावण्याचं सामर्थ्य आपल्यात ठेवा. सौंदर्य काही दिवसच टिकते, पण चांगला स्वभाव आयुष्यभर मनात राहतो. म्हणून चेहरा नाही तर माणसाचे मन आणि संस्कार पाहून नाती जोडा. सर्वच गोष्टी या दाखवता येत नसतात, काही नजरेतून समजून घ्यायचे असतात. ज्याला मिळतं त्याला कदर नाही, ज्याला मिळत नाही त्याला संयम नाही. म्हणून जे आहे त्याची कदर करा, अन्यथा जे आहे ते निघून जाईल. जे नाही त्याचा संयम ठेवा, एक दिवस नक्की भेटेल. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला थोडा तरी वेळ देत चला. जर दुसरा कोणी वेळ द्यायला लागलं तर खूप अवघड होऊन बसेल. स्वतः जिंकायचं आहे की दुसऱ्याला हरलेलं पाहायचं आहे हे आधी ठरवलं पाहिजे. कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेलं पाहण्यात आनंद मिळतो. सकाळी उठल्याबरोबर आजचा दिवस चांगला जाणार आहे असं स्वतःच्या मनाशी ठरवा. आपली सकारात्मक विचार आपल्या कोणत्याही कठीण प्रसंगाला सामना करण्यासाठी बळ देत असतात. कोणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलं हे शोधत बसायचं नाही. कदाचित त्याच्या आयुष्यातून आपली गरज संपलेली असेल. चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्याच्या मनात उतरून बघावं.
शरीराची सुंदरता ही वयाबरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. जितकं शक्य होईल तेवढं व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करा, कारण यामुळे तुम्हाला उदास व्हायला वेळच मिळणार नाही. चिंतेत राहाल तर स्वतःच जळाल आणि आनंदात राहाल तर दुनिया जळेल. आपली वेळ चांगली असेल तर गर्व बाळगू नका आणि वेळच खराब झाली तर परिस्थितीची लाज वाटू देऊ नका. दोन्ही ठिकाणी आपला संयमच महत्त्वाचा असतो. जिवंत आहे तोपर्यंत साथ द्यायला शिका. मेल्यावर परकेसुद्धा आपली स्टोरी ठेवत असतात. उद्याची चिंता नका करू. ज्या देवानं आजपर्यंत सांभाळलं तो देव यापुढे आपल्याला सांभाळून घेईल. काळजी घ्या आणि आनंदी राहा. ज्या बोलण्यातून प्रेम आणि काळजी जाणवत नाही त्या बोलण्याला काहीच अर्थ नसतो. स्वतःचे दुःख हे स्वतः जवळच ठेवा, कारण ही दुनिया फक्त सुखातच सोबत असते. झोप आली तर सगळे विसरायला लावते आणि नाही आली तर खूप काही आठवायला भाग पाडते. पैशाची घमंड करू नका. आपलं कर्म चांगलं ठेवा, कारण देवाच्या दारी पैसा नाही तर कर्म बघितलं जातं. जे जे मिळालंय ते ते घ्यावं आनंदानं. हसत हसत जगावं समाधानानं. जे नाही मिळाले त्याच्यासाठी झुरत नाही बसावं. हीच जीवन जगण्याची कला मानावं. हात मिळवणारा प्रत्येक व्यक्ती मित्र नसतो आणि काळजी करणारा प्रत्येक माणूस नातेवाईक नसतो. एखादी गोष्ट घडून गेल्यावर, माणसं आयुष्यात निघून गेल्यावर झालेला पश्चातापाचा कधीच उपयोग नसतो. डोळ्यातलं आणि मनातली आठवणी प्रत्येकाला समजत नसतात. प्रत्येक मुलीची एका मर्यादेनंतर सहनशीलता असते. एखादी गोष्ट ऐकून घ्यायची. एकदा सहनशीलता संपली की ती कोणाचाच विचार करत नाही. मेहनत करत राहा, कारण वेळ आल्यावर कोणी एक रुपयासुद्धा मदत करत नाही. पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत, मालक नाही. हे ज्याला कळालं त्याला खरं जीवन कळालं. आपलीच मदत घेऊन आपल्यावर उलटणारा यशस्वी हा बली होईल, पण मनातून सदैव हरलेला असेल. लोक काय म्हणतील, पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचं आहे ते करत राहा. जबाबदारी असा पिंजरा आहे, मुक्त होऊन सुद्धा कैद राहतो. ज्यानं जोडण्यासाठी कष्ट केले तो तोडताना 10 वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ते झाड असो किंवा नाती. खोटं, धोका आणि बहाणेबाजी तुम्हाला काही क्षणाचा आनंद देऊन जातात, परंतु याची परतफेड तुम्हाला भविष्यात करावी लागते. सौंदर्य नाही तर संस्कार बघून नातं जोडा, कारण अनेकदा पॅकिंग चांगलं असतं पण आतील सामान खराब असतं. शब्द बोलायला एक क्षण लागतो, पण त्याची जखम आयुष्यभर राहू शकते. म्हणून प्रत्येक शब्द प्रेमानं आणि विचार करून बोला. दुसऱ्याच्या चुका शोधण्यापेक्षा स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण बदल स्वतःपासून सुरू झाला तर जगही सुंदर वाटू लागतं. नाती टिकवण्यासाठी प्रेम पुरेसे नसतं, त्यासाठी समजूतदारपणा, आदर आणि विश्वासही तितकाच आवश्यक असतो. वेळ प्रत्येकाला संधी देते, पण संयम फक्त काही जणांकडेच असतो. जो संयम ठेवतो तो शेवटी यशाचा खरा मानकरी ठरतो. कधीही कोणाला कमी लेखू नका, कारण वेळ बदलायला आणि परिस्थिती उलटायला फार वेळ लागत नाही. जीवनात पैसा महत्त्वाचा आहे, पण माणुसकी त्याहून मोठी आहे. पैशाने वस्तू मिळतात पण माणसे नाहीत. चांगले कर्म कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या त्याचे फळ नक्की मिळते.
प्रत्येक सकाळ नवीन आशा घेऊन येते. कालच्या चुका विसरा आणि आजचा दिवस चांगल्या विचाराने सुरू करा. क्षमाशील माणूस कधीच हरत नाही, कारण रागाने नाती तुटतात, पण क्षमेमुळे अधिक घट्ट होतात. कठीण काळ कायम राहत नाही, पण त्या काळात शिकलेले धडे आयुष्यभर साथ देतात. संकटाला हसत सामोरे जा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक यू.